विठ्ठल मंदिरात सध्या 72 कोटीचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे। मात्र ह्या पहिल्या पावसातच विठ्ठल मंदिर गळताना दिसू लागलेलं आहे। ठिकठिकाणी ओल आलेली आहे। ज्या पद्धतीने ही ओल दिसते ही मंदिराचा भाग आहे, प्रमुख भाग आहे। इथून विठ्ठल दर्शन घेऊन भाविक बाहेर येतात। मात्र या ठिकाणी आपण बघू शकतो काल पडलेल्या पावसाचे पाणी या रीतीने इथं गळताना दिसतंय। अशाच रीतीनं हा आतला जो भाग आहे इथं सुद्धा ठिकठिकाणी ओल आलेली आहे आणि या ओलीमुळं विठ्ठल मंदिराचं जे काम चालू आहे हे कितपत चांगलं झालं आहे ही शंका आता उपस्थित होऊ शकणार आहे। कारण या पद्धतीने प्रत्येक छताचा भाग असेल किंवा ह्याचे दगडी खांब असतील, या इथं ठिकठिकाणी पाण्याची गळती दिसते, ओल आलेली दिसते आणि अशा वेळेला हे काम सुरू असताना ह्याचं काम चांगलं झालेलं आहे, खात्रीचं झालं आहे हे सुद्धा आता पाहावं लागणार आहे। ही दर्शन रांग आहे, दर्शन रांगेच्या वर सुद्धा ही अशा रीतीनं गळती आलेली आहे। ठिकठिकाणी भिंतीलाही ओल आलेली आहे, ठिकठिकाणाहून पाणी गळायला लागलेलं आहे। अशातूनच भाविक हे दर्शनाच्या रांगेला निघालेले आहेत। आपल्यासोबत काही भाविक आहेत। भिंतीला ओल आलेली दिसते, तुम्हाला दिसते का? हो दिसते की दिसते। हो काय पाऊस पाणी पडते का अंगावर? पडते पाणी पडते, बऱ्याच ठिकाणी गळते सुद्धा हे सगळं। हो सगळं गळते भरपूर प्रमाणात पाणी नाही चांगले झालेलं नाही, अजिबात चांगले झाले नाही। कारण हे चांगलं झालं असतं तर व्यवस्थित झालं असतं ना। सर्व अंगावर टिपकतं हे सगळं पाणी, आता प्रॉपर हे नाही झालेलं सगळं। हो पडतंय नाही काय दिसतंय ना अजून ते। हो आता काय परिस्थिती बघाय तशीच दिसते सगळं, एवढं काही अशा रीतीनं गळती होणं, लोकांच्या अंगावर पाणी पडणं हे योग्य नसल्याची भावना भाविकांकडनं व्यक्त होते। त्यामुळं तातडीने आता मंदिर प्रशासनाने या कामाची चौकशी करणं गरजेचं आहे आणि ठिकठिकाणी वॉटरप्रूफिंगचं काम हाती घेणं गरजेचं आहे आणि तसं झालं तरच या मंदिराचं जे काम सुरू आहे ते मजबूत झालं आहे असं म्हणावं लागेल। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।